एका बाजूने दर्या सारंग संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि या जांभूळवीर या दोन संघांमध्ये लढत जरूर आपल्याला पाहायला मिळते. प्रथमतः फलंदाजी करत असताना टीम जांभूळवीर संघ आणि या सलामीची जोडी दीपेश आणि तेजस इथून मात्र दाखवत असताना निलेशला आणले गेले. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता पहिल्याच बॉलवर आक्रमण केले गेलंय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं गेलं होतं बाउंड्रीच्या दिशेने. तिथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचलाय. क्षेत्ररक्षण होईल, फेकी होईल, तोपर्यंत धावा जरूर इथून मात्र पळून पूर्ण होताना पाहायला मिळतील. तर म्हणजे अर्थातच 2 धावा, धावफलक 2 धाव्याच्या बढतीनं 2 या अंकावर 2 धाव्याने खरं तर खातं इथून मात्र खुल्लं केले गेले टीम जांभूळवीर संघाचा. दर्या सारंग क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये अटॅक पहिल्याच बॉलवर इथून मात्र केला गेला होता. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज निलेश पुन्हा एकदा तयार. पुढचाही बॉल हवेमध्ये, चेंडू आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचील, योग्य जजमेंट पाहायला मिळेल आणि चेंडू खाली दर्शनच्या हातामध्ये चेंडू फटका फसलाय. झेलबाच्या स्वरूपात दीपेशला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. येस, दर्शनला आपण इथून मात्र पहिला झेल कॅरी करत असताना ॲक्शन रिप्लेमध्ये आपण जर का बघितलं तर निलेशच्या मार्फत फेकी केली गेली होती. अगदी फटका खूप सारा चांगला होता, बेट थोडंसं कमी पाहायला मिळालं आणि त्या अनुषंगानं फटका फसलाय. हो, दर्शन तामोरे यांच्याही हातामध्ये झेमे तेमे चेंडू बसलाय असं म्हणायला हरकत नाही आहे. आपण बघितलं तर पर्व तिसऱ्याचा मॅन ऑफ दी सिरीज अगदा ठरणारा खेळाडू दर्शन तामोरे आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. जव्हर नगर परिषदेचं नगरसेवक पदसुद्धा भूषवत आहेत आणि अभ्यास समितीचं सभापतीपद हे ज्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतं. पण सध्या ते खेळाडू म्हणून खरं तर इथे मात्र ते पोहोचलेत या स्पर्धेच्या आयोजकाच्या भूमिकेमध्ये. ते या स्पर्धेकरिताही खूप सारं मोलाचं सहकार्य ज्यांचं आपण सातत्याने पाहिलं आहे. चला, एक गडी आत्तापर्यंत बाद झाला आणि एक गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या 2 या अंकावर जाऊन पोहोचताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. चला, ब्लॅक स्क्रीनच्या समोर कोणी उभं राहू नका, ही नम्रतेची आणि गळगळीची विनंती असेल आमच्या आलेल्या प्रत्येक प्रेक्षक राजाला. ब्लॅक स्क्रीनच्या समोर नका उभे राहू. सिंगल इथून मात्र कंप्लीट होताना या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळेल. क्षमस्व, थोडंसं आम्ही तुमच्यापासून इथून मात्र दुरावतोय. धावसंख्या 3 या अंकावर. अगदी 3 चेंडूचा खेळ संपला आहे आणि धावसंख्या आहे 3. गोलंदाज सय्यर षटकातील पुढचा बॉल बाजूला येऊन सरसावला गेला, फेकून दिलं गेलं मानविराई क्षेत्रातून. चेंडू चाललाय बाउंड्राईंच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक करेल प्रयत्न पण चेंडू मात्र थांबायचं नाव घेत नाहीये, निघून चाललाय सीमारेषा पार. यावेळेस दमदार चौकार, 4. क्या बात आहे, खरं तर गरज होती. आणि नितूला आपण तिथे बघितलं, खूप सारे चांगले प्रयत्न नितूचे आपल्याला पाहायला मिळाले. नितू, आधी स्वतःलाही आपण सांभाळूयात, मग चेंडू सांभाळूयात, कारण दुखापत होण्याचे खूप सारे चान्सेस या परिस्थितीला आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं स्वतःला सांभाळणं सगळ्यात आधी गरजेचं आहे. चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या 7 या अंकावर. षटकातील पुढचा बॉल याही वेळेस क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघतोय, वेग धारण करतोय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचेल, फेक होईल आणि तोपर्यंत मिळालेल्या वेळामध्ये पळून पूर्ण होताना धावा पाहायला मिळतील 2. अगदी थोडंसं स्लो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून मात्र जारी होताना पाहायला मिळतं. चौथ्या चेंडूवर फक्त आणि फक्त एक मोठा स्ट्रोक खरं तर पाहायला मिळाला. त्याच्यानंतर जर का आपण बघितलं बाकीचे चेंडू तर एक विकेट आणि बाकी ह्याच्यावर सिंगल डबल. थोडंसं स्लो क्रिकेट, लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यात 9. षटकातील पुढचा बॉल हवेमध्ये. हा चेंडू खाली स्वतः इथे मात्र नमित पाहायला मिळतोय. नमितच्या हातामध्ये चेंडू फटका फसलाय. अंतिम क्षणी परतावा लागेल फलंदाजाला झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. येस, वेदांत बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. षटक इथून मात्र क्रमांक 1चं संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ते म्हणजे अर्थातच 9 या अंकावर. दर्या सारंग या नावाने एक लीग स्पर्धाही आपल्याला पाहायला मिळते, जी की नुकताच पारी पडताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं दर्या सारंगचा विचार केला तर एक चांगली प्रॅक्टिस जरूर झाली असावी या खेळाडूंची. नुकताच दर्या सारंग प्रीमियर लीग ही आपल्याला जव्हार नगरीमध्ये पार पडताना पाहायला मिळाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राज दाखल होत असताना फलंदाजीमध्ये राज करण्याकरिता राजला आता मात्र धाडले गेलाय. गोलंदाज ट्रॅकवर दर्शन तामोरे
इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय षटकातील. हो, पहिलाच बॉल आहे. सिंगल मिळेल. सिंगल न धावसंख्या 10. गोलंदाज सय्यर. हो, छानशा नीतीने हा फटका मैदानाच्या आतमध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण फार काही मिळणार नाहीये, फक्त आणि फक्त एकच धाव. सलगचे दोन चेंडू. दोन्ही चेंडूवर सिंगल आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतःच्या कार्यक्षेत्रामध्ये स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये यावेळी क्षेत्ररक्षण. लाजवाब क्रिकेट गोलंदाजीचा तोफखाना सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिल्याचा विचार केला त्याच्यामध्येही कमी धावांचं षटक खरं तर पाहायला मिळालं. एक चौकार जर का तो गेला नसता, क्षेत्ररक्षकांची साथ जर का मिळाली असती तर मात्र अजूनही कमी धावा पाहायला मिळाल्या असत्या. पुन्हा एकदा एकच धाव सिंगल शिवाय काहीही मिळणार नाहीये. भाग पाडले गेले सिंगल डबल घेण्याकरिता. दर्शन तामोरे मॅन ऑफ दी सिरीजची बाईक पर्व तिसऱ्याची त्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळाली. तोच हा खेळाडू. हो हो हो, क्या बात आहे. नशिबाची साथ मिळाली. ट्राय करायला काय जातं, कदाचित मनामध्ये विचार केला गेला असावा आणि लाजवाब झेल मैदानाच्या आतमध्ये. बॅटर आउट. परतावा लागेल इथून मात्र राजला तंबूच्या आश्रयाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण इथून मात्र पाहू शकताय. होत आहेत. येस, सुनीलजी बिडलाणी साहेब, आपणास विनंती असेल आपण जिथे कुठे असाल आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. हॅलो चेक. हॅलो हॅलो. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि या दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 16 या अंकावर आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. दोन षटकांचा खेळ संपला. अगदी दर्शनचं हे षटक जर का आपण बघितलं तर ला जवाब षटक पाहायला मिळालं. धावा रोखण्याकरिता कंजूसी भरी गोलंदाजी सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे. षटक क्रमांक तिसऱ्याची उद्घोषणा झाली आणि षटक क्रमांक तिसरा हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दीपेशला आपण इथून मात्र पाहत आहे. चला, वेळ खर्च करताय आपण खूप सारा, या गोष्टीची नोंद घ्या. 4 षटक हाताळण्याकरिता 20 मिनिटांचा अवधी आहे. गोलंदाज सय्यार दीपेश. पहिलाच बॉल यावेळेस अतिरिक्त उंची धारण केली गेली. फायदा घेता आला नाहीये फलंदाजाला, पण एक सिंगल सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. पहा, अगदी उंची धारण केली गेली. संधी आली होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये फलंदाजाला. खूप सारा ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकताय. उंचावर आपल्याला चेंडू पाहायला मिळाला. नो +1, 2 धावा इथून मात्र मिळतील. धावा संख्या आता मात्र 18. फ्री हिटचा चेंडू होता. संधी आली होती, संधीचं सोनं पुन्हा एकदा करता आलं नाही आहे. कारण फ्री हिटचा चेंडू आपण बघितला तर एक मोठा फटका जरी कन्वर्ट झाला, जरी तो फसला तरीही बाद नसणार आहे. कारण फ्री हिटवर रनआउट आऊट असतं, त्यामुळं एक तुम्हाला संधी येते स्वतःला सेट करण्याकरिता. गोलंदाज सय्यार. हो, पुढचा बॉल तिथे मात्र नमित आहे. चांगलं यष्टीरक्षण नमितच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतं. बॅटर आऊट. परतावा लागेल बाटशी कडा तंबूच्या आश्रयाला.
पण मॅचच्या दिशेनं अगदी गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रीतम दाखल होत असताना चेंडू आतापर्यंत संपुष्टात येतील आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. यस, दोन चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 20. गोलंदाज सय्यर षटकातील पुढचा बॉल आहे. स्ट्रॉंगली अपील. पंचांना प्रश्न विचारला गेला. पंच मात्र दाद देत नाहीयेत आणि नो बॉलचा इशारा पंच पुन्हा एकदा आमच्यापर्यंत दर्शवतात. अगदी एका रो मध्ये 3 क्षेत्ररक्षक कदाचित पाहायला मिळाले आणि या क्षेत्ररक्षणामध्ये गडबड. यष्टीरक्षकाची चूक आहे. कदाचित यष्टीरक्षकानं ती गोष्ट पाहणं गरजेचं आहे आणि कदाचित थोडंसं दुर्लक्षित केलं गेलं असावं. थोडंसं लक्ष नसावं इथून मात्र नमीतचा आणि त्या अनुषंगानं पंचांनी ती चूक कुठेतरी हेरली आणि आता मात्र दंडित केलं गेलं. नो बॉलचा इशारा आपण इथून मात्र पाहत आहे. नो +1 टोटली 2 धावा इथे मात्र मिळतात. धावफलक 2 धावेच्या बढतीनं आता मात्र 22. फ्री हिटचा चेंडू. जहा भी मारो जैसी भी मारो आपकी हे मर्जी बस रन आउट नाही होणार. हे मनामध्ये कुठेतरी बिंबावं लागेल आणि त्या अनुषंगानं आता मात्र अटॅकिंग स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट करावा लागेल. गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज सय्यार. ओहो, या वेळेला हल्ला केला गेलाय हवेमध्ये चेंडू. ओहो, चेंडू खाली दर्शन आहे. जेल जरी झाला तरी फायदा काय होणार नाहीये कारण फ्री हिटचा चेंडू होता. सिंगल मिळते. सिंगलच्या बढतीने धावफलक आता मात्र 23. फार काही मिळणार नाही आहे. पहा, मी म्हटलं ना की एक सेट होण्याची संधी तुम्हाला इथं मात्र फ्री हिटच्या मार्फत मिळत असते, जी की मात्र आता मिळाली आहे. सिंगल मिळेल. 23 या अंकावर धावफलक. चला, चेंडू संपतायत. आत्तापर्यंत 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ इथे मात्र बाकी आहे. कंजूसी भरी गोलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये अगदी कसून मी जरूर पोहोचवीन तुमच्यापर्यंत. रनअपमध्ये मिस्टेक. मृत चेंडू घोषित केला गेलाय. डेड बॉलचा इशारा सध्या तरी इथून मात्र आपण पाहताय किंवा मैदानाच्या आतमध्ये काहीतरी हालचाल झाली असावी त्या अनुषंगानं दीपेशने या चेंडूला थांबा दर्शवला गेलाय. आत्तापर्यंत आपण बघितलं तर पहिला चेंडू हाईटच्या मार्फत बीमर आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर क्षेत्ररक्षकांची चुकी यावेळेस भिरकावून दिला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. विकेटचं पतन. बॅटर आउट. परतावा लागेल झेलबादच्या स्वरूपात. कुठे तर थेट तंबूच्या आश्रयाला. चला, या नवीन फलंदाज विनंती असेल की आपण थोडंसं धावत मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करणं बंधनकारक राहील. यस, गोलंदाज यार. पुढचाही बॉल उच्या दिशेनं. हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. खूप सारं स्लो क्रिकेट आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे कारण जेवढाही आमचा प्रेक्षक राजा येतो त्यांना षटकार चौकार खरं तर पाहायला आवडत असतात, जे की इथून मात्र दरिया सरंगच्या संपूर्ण गोलंदाजानं इथून मात्र रोखल्यात. 5 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 24. जबरदस्त गोलंदाजी आहे. अगदी सळोके पळू करून ठेवण्याचं काम इथून मात्र करताना पाहायला मिळतं. षटक समता क्रमांक 3चं 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 24. येस, दर्शनला कंटिन्यू केले गेले. कदाचित आदेश दिला असावा पुन्हा एकदा चांगल्या गोलंदाजीचं दर्शन घडवरे बाबा आणि त्या अनुषंगानं निर्णायक षटक हाताळण्याकरिता आता मात्र दर्शन. चला, 5 मिनटं तुमच्याकडे शेष आहेत. त्याच्यामध्ये हे 14 षटक हाताळणं इथून मात्र बंधनकारक राहील. पहिल्याच बॉलवर केला गेलाय हल्ला. चेंडू बाउंड्राईच्या पलीकडे जाता जाता राहिलाय. क्या बात आहे. लाजवाब क्षेत्ररक्षण इथून मात्र आपण पाहताय. तन मन धन अर्पण करून आता मात्र क्षेत्ररक्षण. अगदी पहा, आपण सुमधुर संगीत जरूर ऐकतो आणि संगीतामध्ये ज्या पद्धतीनं वादकाची साथ
त्याच पद्धतीनं क्रिकेटमध्ये गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची साथ असणं गरजेचं आहे, जे की इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा एक धाव इथून मात्र मिळते. चला आपण जव्हार चषकमध्ये आलात तर नशीब आजमावायला विसरू नका. फार काही द्यायचं नाही, फक्त आणि फक्त 20 रुपये द्यायचे आहेत या आमच्या मुख्य मंचावर. आणि लकी ड्रॉ जे आहे, लकी ड्रॉचं आपण 20 रुपये देऊन कुपन खरेदी करा आणि मग ते लकी ड्रॉ ओपन केले जाईल. जो कोणी भाग्यविधाता असेल त्याला जरूर ते पारितोषिक इथून मात्र लकी ड्रॉच्या मार्फत दिलं जाईल. फक्त आणि एक नाही तर अनेक खूप सारे पारितोषिक इथून मात्र लकी ड्रॉच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही खासियत आहे जव्हार चषकची, जास्त काही पैसे द्यायचे नाहीत, फक्त आणि फक्त 20 रुपये. फक्त आणि फक्त 20 रुपये द्या, कुपन खरेदी करा. जाऊया बॅक टू वर्क. आजच्या दिशेनं 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये संपलाय. घुसून मारा करण्याचा प्रयत्न दर्शननं आणून पाडलाय. निर्धावपैकी डॉट बॉल आपण इथून मात्र पाहत आहे. कदाचित लो स्कोरिंगच्या दिशेनं वाटचाल करतोय की काय हा सामना. ज्या पद्धतीने फलंदाजी चालू आहे, प्रोजेक्ट स्कोर अगदी 41 इथून मात्र आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतोय. कदाचित तिथपर्यंतही पोहोचतोय की नाही, कारण दर्या सारंगचा आपण विचार केला तर ज्या पद्धतीनं दर्यामध्ये होडी आपल्याला प्रवास करताना पाहायला मिळत्या, त्या पद्धतीनं आता मात्र गोलंदाजीचाही प्रवास इथून मात्र आपल्याला दर्या सारंग संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यामध्ये दर्शनला आपण पाहिलं, तदनंतर निलेशला पाहिलं, दीपेशला पाहिलं, ज्यांच्यामार्फत गोलंदाजी खूप सारी चांगली. 1 ते 2 अतिरिक्त चेंडू आले पण त्यालाही न डगमगता चांगल्या पद्धतीने सावरला गेला आणि कमी धावे षटक इथून मात्र फेकताना पाहायला मिळतात. काय वेग होता या चेंडूमध्ये. कदाचित तेजस एक्सप्रेसचा वेग आपण पाहिला होता, पण यावेळेस बुलेट ट्रेनचा वेग खरं तर पाहायला मिळाला दर्शनच्या मार्फत. षटक संपलाय. क्रमांक 4चं 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता मात्र 29. नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत, ज्या पद्धतीने त्यांच्या प्रभागाचा विकास यस गौरवला आणले गेले. ओहो, दर्शनच्या डोक्यावरून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहायला मिळतोय. वन भाऊ चौकार 4. यस, गौरवला आणले गेले. चौकार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. स्वागत केले गेले गौरवचं. चौकारानं पुढचाही बॉल यावेळेस इथून मात्र आपण पाहताय फटका मनासारखा कन्वर्ट होऊ शकला नाही, फसला गेलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचेल, फेकी होईल, तोपर्यंत धावा पाहायला मिळतील की जसा धावत आलाय तसं धावत जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. यस, रनआउटची विकेट. फलंदाज होतोय बाद आणि परतावा लागेल आता मात्र तंबूच्या आश्रयाला. विनंती असेल की फक्त आणि फक्त गोलंदाजांकरिता किंवा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघालाच वेळेचं बंधन नाही आहे, तर जो संघ फलंदाजी करतोय त्यांनाही विनंती असेल की आपला खेळाडू जेव्हा बाद होत असेल तेव्हा त्यांनी धावत मैदान सोडायचं आणि नवीन येणाऱ्या फलंदाजांनी धावत मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करणं तुम्हाला बंधनकारक राहील. वेळ ही कोणासाठी थांबत नसते, त्यामुळे विनंती असेल की वेळेच्या बाबतीत कृपया करून आपण सहकार्य करा. गौरवचा नेक्स्ट बॉल आपण इथून मात्र पाहताय. फक्त आणि फक्त हलक्या हाताने दिशा दर्शवण्याचं काम सिंगलकरिता आगे कुच करणारा हा फटका मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहताय. एकच धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाही आहे. गौरवचं स्वागत चौकारानं केल्यानंतरही थोडंसं कमबॅक आता मात्र इथून आपल्याला पाहायला मिळालं. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 35. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज. हो, यावेळेस फसवण्याचा प्रयत्न होता पण पंच आमच्याकडे वळतील, इशारा दर्शवतील. इट्स अ व्हाईट बॉल. पुन्हा एकदा फुकटची एक धाव. कारण मी आधी म्हटलं कुठलंही कष्ट न करता मिळणारी एक धाव म्हणजे अर्थातच ही अतिरिक्तच्या स्वरूपातली, अवांतरच्या स्वरूपातली एक धाव, आणि ती सध्या तरी धावफलकावर जॉईन होत असताना सिंगल मिळते. 6 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या आता मात्र 36. चला, शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना जरूर पाहायला मिळेल. दोन्ही संघांना आम्ही विनंती करतो की आपण टॉस करण्याकरिता यायचं आहे. चला, टीम हनुमान पॉईंट आणि पोलीस 11 दोन्ही संघांना विनंती असेल की आपण क्षणाचाही विलंब न करता त्वरित टॉस करण्याकरिता यायचं आहे.
सिंगल सिंगल पाहायला मिळते. एक एक धावेनं धाव फलक पुढे नेण्याचं काम आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. चला लास्ट गो अंतिम एक चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष. धावसंख्या 6 गाड्यांच्या मोबदल्यात 38. गोलंदाज तयार. पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न होता पण तिथे मात्र हो हो वाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. एक धाव पुन्हा एकदा मिळेल आणि एकरी धावेने धावफलक आता मात्र 39. चला खेळाडू बाद झालेल्या नवीन खेळाडूला विनंती असेल की आपण थोडंसं धावत या. चला 39 या अंकावर धावफलक. नवीन फलंदाज थोडंसं धावत या. शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ. न्यू बॅटर संकेत. गोलंदाज तयार. षटक समाप्तीचा इशारा. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 5 षटकांच्या समाप्त्यानंतर धावसंख्या आहे 39. विजयाकरिता 40 धावसंख्येचं आव्हान समोर आहे. बघूया 40 धावसंख्येचं आव्हान पार होईल का. ऐकवण्याकरिता तुमच्या समोर जॉईन होतील किरण सर. त्याआधी आम्ही विनंती करतोय चला टीम पोलीस 11 आणि अर्थातच टीम हनुमान पॉईंट दोन्ही संघांना आम्ही विनंती करतोय आपण यायचं आहे आणि आम्ही विनंती करतोय शैलेश सरांना की आपल्या शुभ हस्ते आपण मुजीबदादा आपलं मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्याकरिता आपण यायचं आहे व्यासपीठावर. यस रोहित सर पोहोचलेत. सन्माननीय आमदार महोदयांचे अंगरक्षक आणि महाराष्ट्र पोलीस दलामध्ये जे कार्यरत आहेत. पोलीस 11मधून आज ते जरूर आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. मी मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आधीच्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच अर्थातच इवला आपण इथून मात्र हे वितरित करायचं. ब्रँड क्वालिटीचं टी शर्ट मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात इथून मात्र दिलं जातं. चला या टीम पोलीस 11चे कॅप्टन इथे पोहोचलेत. मी पुन्हा एकदा विनंती करतो टीम हनुमान पॉईंट टीम कॅप्टन आपण सुद्धा त्वरित इथे उपस्थित व्हायचं आहे. थोडंसं धावत या आणि टॉस केला जाईल आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया चेंज. बदल हा काळाचा नियम आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील तुमच्या समवेत किरण सर. चला जास्त वेळ न घेता त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. एक जबरदस्त टुर्नामेंट जव्हार चषक चौथं पर्व आहे. ज्या पद्धतीची 3 यशस्वी पर्व ही जव्हार चषकाच्या माध्यमातून आपण पाहिली होती. त्यानंतर आज हे चौथं पर्व आपल्याला पाहायला मिळते. दमदार एंट्री दमदार उद्घाटन सेरेमनी आपण पाहिली होती आणि त्यानंतर आज या पहिल्या रजनीमध्ये जव्हार गटातील हे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यामध्ये चौथी मॅच सध्या पाहायला मिळते. यानंतर पहिल्या फेरीतील शेवटची मॅच अर्थातच हनुमान पॉईंट टीमचे विपक्ष पोलीस 11 टीम सज्ज आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंट्री करताना पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल मुख्य व्यासपीठावरती. त्या ठिकाणी हनुमान पॉईंट टीम कॅप्टन सुनील बिडलानी, पोलीस 11 टीम कॅप्टन रोहित पवार आणि शैलेजी संयम साहेबांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर टॉस जिंकलाय पोलीस 11 टीमने आणि निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. जाऊ या सामन्याकडे. मैदानाच्या आतमध्ये दर्या सारंग टीमकडून 2 सलामीवीर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुलदीप आणि त्याच्या साथीला दर्शन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दर्या सारंग ज्या पद्धतीची गोलंदाजी झाली या टीमची जबरदस्त ॲक्युरेसी कन्सिस्टन्सी आणि खूप कमी धावसंख्येपर्यंत जांभूळ विहीर टीमला आत्तापर्यंत थांबवलं आहे. त्यामुळे जरूर जे धावसंख्या ज्या आहेत ना त्या चेसिंग करण्याकरिता एक चांगली संधी उपलब्ध आहे. जांभूळवीर टीमकडून
राज बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. कुलदीप स्ट्राईक इन वरती आहे. जव्हार चषक आपण जेव्हा जेव्हा पाहताय तेव्हा तेव्हा एक अनोख्या झलकीमध्ये आपल्याला मनोज इलेक्ट्रिकचे जरूर मनोजजी या ठिकाणी पाहायला मिळतात. आज देखील त्यांचं एक आगळं वेगळं दृश्य हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. आणि दर दिवशी आणि दर वर्षी मात्र त्यांचं हे एक सुंदर दृश्य म्हणजेच एक चांगल्या अनोख्या स्टाईलमध्ये त्यांची एंट्री आपल्याला पाहायला मिळते आहे. जाऊया सामन्याकडे. पहिला बॉल घेऊन येतोय राज ओव्हर द विकेटनं. कुलदीप ओहो सुरुवात बेधडक लाजवाब पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी ठोकलाय चौकार. सुंदर फटका कुलदीपच्या बॅटमधून या ठिकाणी पाहायला मिळतोय. जरूर समोर चेंडू मिळाला आणि त्यानंतर मग पॉवर प्लेचा परिपूर्ण फायदा उचलला आणि वन बाउन्स चेंडू सरळ निघून गेला. तो सीमारेषा पलीकडे चौकार. काय सुंदर फटका होता. कारण कुलदीप या स्ट्रेंथमध्ये या जोरमध्ये भरपूर पॉवरफुल नेहमीच पाहायला मिळतोय. अगदी हा फटका देखील व्हॉट अ टायमिंग. एक चौकार तर मग एक षटकार. कुलदीप मात्र ही इज ऑन फायर. ओ हो काय सुंदर पद्धतीची फलंदाजी केली जाते. राजवरती अटॅक केल्या जाते. कुलदीपची बेधडक बॅटिंग. इथं मात्र पूलचा पॉवरफुल फटका आणि आजच्या दिवसातील हा स्क्वेअर लेगचा सर्वात मोठा फटका कुलदीपच्या बॅटमधून येतोय. षटकार म्हणजे 2 चेंडूवरती या ठिकाणी 10 धावा येत आहेत. कमी धावांचं टार्गेट आहे आणि त्यामुळे इथे जरूर पहिल्या 2 चेंडूवरती आता अटॅक झालाय. 40 धावसंख्येचं टार्गेट. आणखी एक फुलर लेनचा चेंडू. इथं मात्र क्रिकेटिंग शॉट बाय कुलदीप. आणखी एक सुंदर फटका. यावेळेला बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामधून हा चेंडू निघून चाललाय चौकारांकरिता. काय सुंदर पद्धतीची सुरुवात करून दिली जाते. हा फुलटॉस चेंडू मिळाला आणि ज्या पद्धतीने जरूर इम्पॅक्टफुल हा फटका पाहायला मिळाला. चांगलं टायमिंग होतं. चांगलं प्रॉपरली कनेक्शन होतं. आणि म्हणूनच पहिल्या 3 चेंडूचा जर विचार केला तर मग 2 चौकार आणि 1 षटकार कुलदीप मात्रेच्या बॅटमधून आलाय. इथं जरूर हा चेंडू देखील ऑफस्टम्पच्या बाहेरून तो ऑफस्टम्पच्या जवळून थोडासा निघून गेलाय. 4 बॉलवरती 14 धावा आतापर्यंत स्कोर कार्डला जॉईंट होत आहे. चांगली सुरुवात दर्या सारंग टीमला या ठिकाणी करून देताना कुलदीप मात्रेला आपण पाहू शकतायत. कारण ओपनिंग करिता दाखल झाला आणि त्यानंतर मग सुंदर पद्धतीची हा देखील फुलटॉस चेंडू आणि यावेळेला गॅपमध्ये ओ हो काय सुरेख पद्धतीची फलंदाजी जांभूळवीर टीमच्या अगेन्स्ट या ठिकाणी करत असताना पाहायला मिळतोय. कुलदीप जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमीच आज. कारण फुलटॉसला फक्त दिशा द्यायची होती आणि ते कार्य केले ना ते कुलदीपने. ज्यामध्ये पहिल्या 5 चेंडूवरती 18 धावा येत आहेत. 40 धावसंख्येचा आकडा या ठिकाणी पार करायचा आणि ज्यामध्ये पहिल्या 5 चेंडूवरती 18 धावा येत आहेत. दर्या सारंग टीम पूर्णपणे हावी होताना पाहायला मिळते. जांभूळवीर या संघावरती इथं फटका फसलाय. हवेमध्ये चेंडू अगदी इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न तिथं मात्र फसला होता आणि फील्ड करतील ना तोपर्यंत सुरक्षित या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. मात्र पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुलदीप मात्रेचा आपण ॲक्शन पाहिलंय. यामध्ये 20 धावा पहिल्या ओव्हरमध्ये जोडल्यात त्याने. काय उत्कृष्ट बॅटिंग पहिल्या ओव्हरमध्ये केली जाते. कारण कमी धावसंख्येचं टार्गेट. आता पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या. त्यामुळे इक्वेशन असं आहे येणारे 24 बॉल आणि बनवायच्या त्या फक्त आणि फक्त 20 धावा. वेदांत न्यू बॉलर या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवरती. वेदांतला आपण पाहता युवा गोलंदाज आहे. परिस्थिती देखील आता थोडीशी विपरीत या ठिकाणी पाहायला मिळते. कारण 20 धावसंख्येची फक्त गरज आहे येणारी 24 बॉल. आणि पहिल्यांदा दर्शन तामोरे आता स्ट्राईक इनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये 2 षटकं 8 धावा 1 विकेट. काय उत्कृष्ट खेळी. पहिलाच बॉल. यावेळेला इम्पॅक्ट जबरदस्त. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंट बॅकवर्ड च्या मधून चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेटनं हा कन्वर्ट झालाय. स्लाइस केले चेंडूला दर्शन तामोरे. काय उत्कृष्ट फटका. हलकासा बॅकफुटला गेला. तिथं मात्र पंच केलाय आणि त्यानंतर का म्हणून मागील स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक विजेता हा खेळाडू ठरला होता. या वर्षी देखील तिथूनच एक चांगली सुरुवात करून देतोय. अजून एक ऍक्शन रिप्ले ची झलक मात्र या ठिकाणी पाहायला मिळतीये. बॅक टू बॅक एका झोनमध्ये एकाच लाईनची आणि एकाच सुंदर फटक्याने या ठिकाणी मात्र दर्शन तामोरे एक्झिक्यूट करताना पाहायला मिळतोय. ओ हो
अगदी विराट कोहलीचे फॅन आहेत आणि त्याच क्रिकेटिंग स्टाईलमध्ये हा फटका कन्वर्ट झालाय. जबरदस्त बॅटिंग. पहिले 2 चेंडू लगातारचे 2 चौकार, 28 धावा स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचत आहेत आणि आता विजयासाठी धावसंख्येची गरज आहे ना ती फक्त 12. गोलंदाजीमध्ये 8 धावा दिल्या, 1 विकेट मिळवली. त्यानंतर वेदांवरती अटॅक. डान्सिंग डाऊन द ट्रॅक आपण पाहिलं होतं. अगदी इथं मात्र कनेक्शन नाहीये. मुख्य अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण अमर पाटील मॅन फ्रॉम मलवाडा, तर स्क्वेअर लेग पंच प्रतीक चौधरी बल्ली मॅन फ्रॉम वस्तुरी, या दोन्ही ऑफिशियल अंपायरना आपण पाहू शकतात. आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीची न्याय क्षमता ही त्यांच्याकडे आहे आणि ते मात्र दाखवलंय. 2 चौकारानंतर 1 डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेला सुंदर स्ट्रोक येतोय. गॅपमध्ये चेंडू, 1 बाउन्स, थांबणार नाहीये चेंडू. आणखीन एक चाललाय चेंडू सीमारेषा पार चौकारांसाठी. या ओव्हरचा तिसरा, दर्शन तांबोरीच्या नावावरती तिसरा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख मिडल ऑफ दी बॅटला, अगदी बॅटच्या मध्ये हा चेंडू संपर्क झाला आणि म्हणूनच जो टायमिंग होता ना तो मात्र प्रॉपरली आपण पाहिला. चेंडू निघून चालला चौकारांच्या दिशेने. 32 धावा, विकेट नाहीये. हो रिव्हर्स हिट ह्या वेळेला पाहायला मिळालाय. दर्शन थोडासा या ठिकाणी नाखुश आहे या फटक्यामध्ये, कारण फटका चांगला होता परंतु शॉट सिलेक्शन हे थोडीशी गडबड झाले आणि म्हणूनच यावेळेला एकच धावसंख्येवरती सॅटिस्फाईड. 13 धावा 5 चेंडूवरती आल्यात. 33 धावा विदाउट लॉस. विकेट मात्र नाहीये आतापर्यंत यावरचा विचार केला तर. शेवटचा बॉल उडवलाय चेंडू. आणखीन एक फटका सुंदर. कुलदीप नावाचं वादळ आजच्या संपूर्ण नाईटमध्ये आपण आतापर्यंत पाहिलंय, कारण ज्या पद्धतीची फलंदाजी करतोय. पहिलं षटकामध्ये 20 धावा, या ओव्हरमध्ये देखील चांगल्या धावा आल्यात आणि आता स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय तो 37 या अंकावरती. विजयासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची गरज आहे. सूरज, नवीन गोलंदाज सूरज येतोय, परंतु 18 चेंडूमध्ये फक्त विजयासाठी 3 धावांची गरज आहे. म्हणजे दर्या सारंग टीमने ज्या पद्धतीने इम्पॅक्ट दिला पहिल्या सामन्यामध्ये. लेफ्टम गोलंदाज आहे. पहिलाच बॉल, आणखीन एक कव्हर च्या जोरमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु 1 बाउन्स चेंडू जाईल लॉंग बोंडीच्या पलीकडे. एक विनिंग फटका. अवघ्या 13 चेंडूवरती मॅचला फिनिश केले जाते दर्या सारंग टीमकडून. ज्या पद्धतीची सुरुवात दर्शन तांबोरीच्या बॅटमधून, हा मात्र उत्कृष्ट फटका आपण पाहिला आणि चौकार निघून गेलाय. फक्त 13 चेंडूवरती मॅचला फिनिश केलंय, ज्यामध्ये कुलदीप मात्र आज मात्र उत्कृष्ट अशी सुरुवात करून दिली. 24 धावा जरूर त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या 7 चेंडूवरती. त्यानंतर दर्शन 6 बॉलमध्ये 17 धावा आणि 39 पहिल्या इनिंगमध्ये ज्या बनल्या होत्या जांभूळविरी टीमच्या, त्या फक्त आणि फक्त 13 चेंडूमध्ये दर्या सारंग टीमने बनवल्या आणि 10 विकेट्स